नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण आहे ना गुणोत्तर प्रमाण अगदी बेसिक पासून पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या गुणोत्तर प्रमाण या चॅप्टर वरती कसा पण प्रश्न फिरून येऊ द्या, आपण तो प्रश्न सोडवणार आणि आपले 1 ते 2 मार्क हे 100% फिक्स होतील। गुणोत्तर प्रमाणाचा चॅप्टर आहे मित्रांनो, ज्या चॅप्टरवरून आहे ना वयवारीवरती प्रश्न विचारला जातो। सरळ व्याजच्या जो गुणोत्तर सरळ व्याजचे जे प्रश्न असतात ना त्याचा देखील समावेश गुणोत्तर प्रमाणावरती प्रश्न विचारले जातात। अशा पद्धतीने आहे ना मित्रांनो वेगवेगळ्या टॉपिक वरचे प्रश्न आहे ना या गुणोत्तर प्रमाणावर आधारित प्रश्न हे असतात। त्याच्यामुळे आपल्याला हे एकदम अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर आहे, जेणेकरून आपले कसा पण प्रश्न आले ना आपल्याला सोडवता आले पाहिजे। त्याच्यामुळे आपण आज हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी बेसिक पासून आपण हा व्हिडिओ किंवा टॉपिक कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील प्रश्न समजले पाहिजे आणि तुमचा देखील एक मार्क फिक्स झाला पाहिजे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय बघा, 2 तासाचे 90 मिनिटांचे असलेले गुणोत्तर काढा। आता आपल्याला काय दिलेलं आहे, जिथं शी किंवा चा ची चे या प्रकारचे शब्द असतील ना त्याचे रूपांतर आपल्याला करावं लागतं, बरोबर। आता 90 मिनिटांचे सांगितले ना, तर आपल्याला 2 तासाचे आहे ना 90 मिनिटांचे असलेले गुणोत्तर काढायचे आहे। तर 2 तास म्हणजे किती लिहून टाकू आपण। हे सर्व प्रश्न तुम्हाला नोट्स जर काढता येतील ना तर तुम्ही लिहून घ्या, कारण की हे आहेत ना सर्व जे बेसिक म्हणजे आपलं तुम्ही पेड कोर्स घेतात ना त्याच्यामध्ये सर्व प्रश्न आहेत। त्याच्यामुळे ना आपण अगदी बेसिक पासून शिकणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही हे प्रश्न लिहून जरी घेतले ना तरी चालतील। तर आता आपण पहिले 2 तासाचे रूपांतर मिनिटामध्ये करू। 2 तास म्हणजे किती, मग 2 तास म्हणजे किती मिनिट राहतात, 1 तास मध्ये 60 मिनिट राहतात, मग 2 तासामध्ये किती मिनिट राहतील, 120 मिनिट। किती, 120 मिनिट। आता आपल्याला 90 मिनिटाचे सांगितलंय, त्याच्यामुळे पहिले काय करायचं, मग 120 आहे ना 120 लिहून टाकायचा भागिले जेवढे मिनिट दिले असेल ते भागिले करायचं, म्हणजे छेदामध्ये लिहून टाकायचे। किती दिलेले आहेत, मग 90 दिलेले आहे। 90 भागिले झालं आपले मांडणी। एवढं सोडवलं म्हणजे या दोघांचेही आपल्याला गुणोत्तर निघून जाईल। आता 0 0 कट केला आपण। आता दोघं संख्येना कोणत्या संख्येने भाग जातो, मग दोघं संख्येना 3 संख्येने भाग जातो। 2 चौक 12, 2 त्रिक 9, उरले किती 4/3। या प्रकारे तुम्ही लिहिलं तरी पण चालेल। दुसरा उत्तर येतो 4/3। या प्रकारे लिहिलं तरी हे दोघे उत्तर बरोबर आहेत। ऑप्शन मध्ये तुम्हाला या प्रकारे देतील, हे सुद्धा योग्य उत्तर आहे। या प्रकारे दिलं तरी पण हे सुद्धा योग्य उत्तर आहे। जाऊया या टॉपिक वरचा प्रश्न क्रमांक 2 कडे। तर प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 काय विचारला आहे, 1.5 तासाचे 120 मिनिटांचे असलेले गुणोत्तर काढा। आता 1.5 तास म्हणजे किती ते पहिला आपण काढू। 1 तास, 1 तास म्हणजे किती मिनिट, मग 1 तास म्हणजे 60 मिनिट। किती, 60 मिनिट। आता 1 तास घेतला आपण, इथे उरला काय, मग 0.5 तास। 0.5 तास, 0.5 तास म्हणजे किती, अर्धा तास। समजलं का। तर अर्धा तास मध्ये किती मिनिट असतात, मग 30 मिनिट असतात। आता काही नाही करायचं, फक्त या दोघांची बेरीज करून टाकायची। 60 आणि 30 किती झाले, मग 90 मिनिट। हे झालं आपलं 1.5 तासाचे रूपांतर। काय झाले, 1.5 तासाचे रूपांतर। आता फक्त आपल्याला मांडणी करून प्रश्न सोडवायचा आहे, बरोबर। आता 90 मिनिट दिले आहेत ना ते आधी वरती लिहून टाकायचे अंशामध्ये, भागाकारात 120 मिनिट दिले आहेत ना 120 मिनिट हे छेदामध्ये लिहून टाकायचे। फक्त आता यांना भाग द्यायचा आहे। 0 0 कट झालं, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, उत्तर किती आलं आपलं 3/4। किंवा या प्रकारे जरी लिहिला तुम्ही तरी आपलं योग्य उत्तर आहे। या प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडवायचे मित्रांनो, जेणेकरून तुमचे मार्क फिक्स होतील। मला फक्त आता तुम्हाला एक प्रश्न देतो, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। इथं घेऊ आपण 2.5 तासाचे आणि 210 मिनिटाचे असलेले गुणोत्तर काढा। याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे, जेणेकरून तुमचं देखील रिव्हिजन होईल आणि तुम्हाला देखील हे चॅप्टर समजेल। हे सर्व प्रश्न आहेत मित्रांनो, लिहून घेतले ना तरी पण चालतील, जेणेकरून तुमचाच फायदा होणार आहे। तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करता येईल। आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत ना, पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही आहे ना पुस्तकामधून कोणतं पण तुम्ही मॅथचं पुस्तक रेफर करत असाल ना त्याच्यामधून तुम्ही गुणोत्तर प्रमाण या चॅप्टरवरची प्रश्न सोडून बघायचे आहेत। तुम्हाला जमत की नाही, 100% जमणारच आहे, कारण की आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। याचे ना गुणोत्तर प्रमाणाचे एकूण
3 ते 4 भाग येतील। त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला एकदम अवघड ते अवघड प्रश्न आहे ना गुणोत्तर प्रमाणाचे आपण याच्यामध्ये कव्हर घेऊ। त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। आता जाऊया टाईप क्रमांक 2 कडे। टाईप क्रमांक 2 बघा। टाईप क्रमांक 2 काय विचारलेलं आहे आपल्याला, दोन संख्यांचे गुणोत्तर 3/5 असून त्या संख्यांची बेरीज 48 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या? हा प्रश्न आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतो मित्रांनो। दुसरी पद्धत देखील सांगणार आहे, ते शॉर्ट ट्रिक तुम्ही समजायचं आहे। तुमचा जर प्रॅक्टिस झालेली असेल ना, त्याच्यामुळे जेव्हा तुमची प्रॅक्टिस झाली असेल ना तेव्हा ते तुम्ही आहे ना दुसऱ्या स्टेपने सोडवायचे, नाहीतर बेसिक जी स्टेप आहे आपली त्याप्रमाणेच तुम्ही प्रश्न सोडवायचे आहे। आधी काय करायचं, मग गुणोत्तर दिलेलं आहे ना दोन संख्यांचं, आपण काय करू, लहान आणि मोठी संख्या लिहू टाकू। लहान संख्या आणि मोठी संख्या अशा प्रकारे आपण मांडणी करू, बरोबर। आता लहान संख्यामध्ये काय, 3 म्हणजे काय म्हणायचं, 3x लिहून टाकायचं आणि मोठी संख्या म्हणजे 5x लिहून टाकायची। आता सांगितले काय आपल्याला, बेरीज दिलेला आहे ना, आधी काय करायचं, मग 3x बेरीज सांगितले असेल ना इथं बेरीज करायची आणि वजाबाकी सांगितले तर इथं वजाबाकी करायची। 3x लगेच पुढे लिहून टाकायचे 5x इज इक्वल टू बेरीज किती दिलेला आहे 48। जेवढी बेरीज दिलेली असेल ते पुढे लिहून टाकायचं, समजलं का। या प्रकारे मांडणी केली, तुमचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने होऊन जाईल। आता काय करायचं, फक्त यांची बेरीज करायची। 3 आणि 5 किती झाले, मग 8x, बरोबर। पुढची संख्या जशीच तशी लिहून टाकायची 48। आता याचे रूपांतर करायचे आपल्याला इकडं, बरोबर। x लिहून टाकायचा 48 भागाकारात 8। इथं भागाकार काय घेतलं आपण, या दोघं संख्यांमध्ये आहे ना इथं गुणिलेचे चिन्ह असतं, काय असतं, गुणिलेचे चिन्ह असतं। त्याच्यामुळे इकडे रूपांतर करताना काय होईल, मग ते गुणिलेचे काय होईल, भागिले होईल, समजलं का। तुम्हाला रूपांतर करता येत नसेल तर आपल्याला ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। आता फक्त भाग द्यायचा आहे, 8 ने 48 भाग दिला, 8 1 8, 8 6 48। x ची किंमत किती आली, मग x ची किंमत आली 6, किती आली 6, x ची किंमत आली, मग संपला विषय। आता मोठी संख्या, आपण पहिले लहान संख्या काढू। लहान संख्या आहे ना इथे लिहितो, लहान संख्या, लहान संख्येचे गुणोत्तर काय आहे, 3 आहे। याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं इथं गुणिलेचे चिन्ह असतं, गुणिले देऊन टाकायचं। x ची किंमत आपल्याला भेटली किती आहे, मग x ची किंमत 6 आहे। आता यांचा गुणाकार केला किती होतात, मग 7 त्रिक 18, ही झाली लहान संख्या, समजलं का। आता मोठी संख्या काढू आपण। मोठी संख्या, मोठी संख्येचे गुणोत्तर काय आहे 5। सांगितल्याप्रमाणे इथे गुणिलेचे चिन्ह असतं। x ची किंमत काय आहे आपल्याला 6 भेटलेला आहे, 5 किती झाले, मग 30, ही झाली मोठी संख्या। या प्रकारे तुम्ही सोडू शकता। ही झाली बेसिक पद्धतीने ट्रिक। आता तुम्हाला शॉर्ट ट्रिक पद्धती कोणत्या पद्धतीने सोडू शकता मित्रांनो सांगून देतो। जिथं बेरीज किंवा वजाबाकी दिलेली असेल ना, ती डायरेक्ट अंशामध्ये लिहून टाकायची, काय अंशामध्ये लिहून टाकायची भागाकारात। इथं बेरीज विचारले आहे ना, तर बेरीज विचारले असेल ना तर गुणोत्तरांची काय करायची, बेरीज करायची। आणि इथं गुणोत्तरांची जर वजाबाकी विचारली असेल तर गुणोत्तरांची ही वजाबाकी करायची, समजलं का। आता आपल्याला इथं बेरीज विचारले आहे ना, मग काय करायचं, गुणोत्तरांची डायरेक्ट बेरीज करून द्यायची। 5 आणि 3 किती झाले, मग 8, डायरेक्ट 8 इथे लिहून टाकायच्या। आता सेम प्रोसेस करायची। 8 ने 48 ला भाग दिला, 8 1 8, 8 6 48, ही झाली आपली x ची किंमत, भेटलं का। इथं देखील 6 आलं, इथं देखील 6 आलं। अशा प्रकारे तुम्ही मांडणी करून देखील हे पद्धतीने तुम्ही काढू शकता। हे तुम्हाला बेसिक पद्धतीने पण सांगितलं आणि शॉर्ट ट्रिकने पण सांगितलं। याला तुम्हाला फक्त 5 सेकंद लागतील उत्तर काढायला, याला थोडी मोठी प्रोसेस आहे, पण तुम्हाला ही प्रोसेस जर जमली ना, किती पण अवघड प्रश्न येऊ द्या, तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आहे ना सोडू शकता। त्याच्यामुळे आहे ना या स्टेपचा देखील तुम्ही प्रॅक्टिस करायची। जाऊया या स्टेप वरचा प्रश्न क्रमांक। तर प्रश्न क्रमांक 2 बघा। टाईप क्रमांक 2चाच आहे, आपण 2 प्रश्न काय घेत आहोत कारण की तुम्हाला देखील समजले पाहिजे। तर प्रश्न काय बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5 अशी 6 असून त्या दोन संख्यांची बेरीज आहे 132, तर त्या दोन संख्या कोणत्या। सेम सोडवायचे आपल्याला मागच्या पद्धतीनेच। लहान संख्या लिहून टाकू आपण, लहान संख्या, आणि इकडे घेऊ आपण मोठी संख्या, बरोबर। लहान संख्या कोणती आहे 5x लिहायचं, मोठी संख्या कोणती आहे 6x, बरोबर। आता काय नाही, इथे बेरीज विचारले ना, या दोघांची बेरीज करायची। मग 5x अधिक 6x इज इक्वल टू 132। 5 आणि 6 किती झाले, मग 11x लिहून टाकायचा आणि 132 जसा तसा लिहून टाकायचा। आता x जसा तसा लिहिला आपण, 132 ही संख्या जसा तशी लिहिली,
भागाकारात, इकडे गुणाकारात आहे, इकडे येताना भागाकारात होईल. हे 11 भागिले होईल. 11 आणि 132 ला भाग दिलं, 11 एक 11, 11 एक 11, उरले किती 2. संख्या किती तयार झाली 22. बरोबर. 11 दोन्ही किती होतात मग 22. x ची किंमत किती आली मग आपल्याला 22, सॉरी 12 आली. x ची किंमत किती आली 12. आता काही नाही, दोन संख्या विचारल्या आहेत ना, इथं सांगितलंय तुम्हाला लहान संख्या काढताना आहे 5 इथं गुणिक इथं आहे ना, गुणाकारात चिन्ह आहे ना, गुणाकारात 1 ची किंमत किती आहे 12. 12 पंचे किती झाले 60. परत 6 गुणाकारात 12 केलं, 12 किती होतात मग 12 72. ही झाली लहान संख्या, ही झाली मोठी संख्या. या प्रकारे देखील तुम्ही सोडवू शकता. अजून एक तुम्हाला एक प्रश्न सोडवायला देतो, जेणेकरून तुमची देखील प्रॅक्टिस होईल. इथे घेऊ आपण 3, इथे घेऊ आपण 8. आपण इथे घेऊ 99. किती 99. तुम्ही या प्रश्नांचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, जेणेकरून तुम्हाला समजलं की नाही ते देखील मला कळेल. जाऊया टाईप क्रमांक 3 कडे. की आपण टाईप 2 बघितलं, आता आपण टाईप क्रमांक 3 बघू. टाईप क्रमांक 3 चा प्रश्न काय बघा, इथे 1 क्रमांकाचा प्रश्न आहे हा. दोन संख्यांचे गुणोत्तर आहे 407, तर त्या संख्यांमधील फरक किती आहे मग 27. तर त्या दोन संख्या कोणत्या. आता फरक म्हणजे काय, तर फरक म्हणजे वजाबाकी. काय फरक म्हणजे होतं वजाबाकी. समजलं का. आता काय करायचे, मागच्या टाईप प्रमाणे सोडायचा प्रश्न. लहान संख्या लिहून टाकू आपण, लहान संख्या आणि मोठी संख्या. मोठी संख्या, तर लहान संख्या कोणती आहे मग 4x आहे, आणि मोठी संख्या कोणती आहे मग 7x. याला शॉर्ट ट्रिक पण आहे, तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितलंय त्याच प्रकारे सोडवायचे. आता इथं फरक दिलेला आहे ना, फरक म्हणजे वजाबाकी. मग आपल्याला काय करावं लागेल, या दोघं गुणोत्तरांची वजाबाकी करावं लागेल. काय करायचं मग 7x लिहून टाकायचं. फरक सांगितलं ना, इथं वजाबाकी करायची. मागच्या याच्यामध्ये बेरीज विचारली होती, आपण इथे बेरीज केली होती. आता इथं फरक विचारलाय, मग इथं आपण वजाबाकी करतोय. बरोबर. आता 4x जसं असं लिहून टाकायचा, इज इक्वल टू फरक किती आहे मग 27. आता 7 मधून 4 गेले, उरले किती मग 7 मधून 4 गेले तर उरले 3. 3x इज इक्वल टू 27. आता x जसा तसा लिहायचा आणि 27 भागाकारात 3 करायचं. 3 ने 27 ला भाग दिला, 3 1 3, 3 9 27. x ची किंमत किती आली आपल्याला मग 9 आली. x ची किंमत काय आली आपल्याला 9. सांगितल्याप्रमाणे काय नाही करायचे, x ची किंमत तुम्हाला 9 भेटली, फक्त काय करायचे 4 गुणाकारात 9 गेलं, 9 चौक किती होतात मग 9 चौक 36. ही झाली लहान संख्या. बरोबर. आता मोठी संख्या काढताना 7 गुणाकारात 1 ची किंमत किती आहे 9, 9 साठी किती होतात मग 63. या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला एक प्रश्न सोडवायला शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगायची राहिली. शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो, जेव्हा फरक दिलेला असेल ना, डायरेक्ट जेवढा फरक आहे ना तेवढं लिहून टाकायचं 27 भागाकारात. फरक सांगितलं म्हणजे काय करायची, वजाबाकी करायची. मग गुणोत्तरांची वजाबाकी करायची. 7 मधून 4 गेले, राहिले किती 3. बरोबर. भागाकारात 3 करून टाकायचे. 3 1 3, 3 9 27. आपल्याला x ची किंमत 9 भेटली, इथं देखील 9 भेटली होती. या प्रकारे तुम्हाला आहे ना फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. पण ही देखील आपल्याला तेवढीच महत्त्वाची स्टेप आहे, जेणेकरून पुढचे जे प्रश्न आहेत ना याच्यावरतीच आधारित आहेत. जिथे जिथे शॉर्ट ट्रिक आहेत ना मित्रांनो, तिथे तिथे शॉर्ट ट्रिक देण्याचा प्रयत्न करेन, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये तेवढाच टाइम वाचणार आहे. तुम्ही जेवढं वारंवार प्रॅक्टिस करणार ना तेवढंच तुमचा फायदा होईल. तर बघा मग टाईप क्रमांक 4 काय आहे. टाईप क्रमांक 4 चा प्रश्न क्रमांक 1 आहे. आपल्याला विचारला आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 405 असून त्या प्रत्येक संख्येत 3 मिळवल्यास. आता इथे टाईप चेंज आहे. 3 मिळवल्यास मिळणाऱ्या संख्येची बेरीज 51 आहे. किती आहे 51 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या. आपल्याला इथं पहिल्या टाईप मध्ये आपण बघितलं डायरेक्ट बेरीज विचारली होती, फक्त गुणोत्तर दिलं होतं आणि बेरीज विचारली होती. आणि दुसऱ्या टाईप मध्ये पण बघितलं आपण, काय विचारलं होते तिथं वजाबाकी विचारली होती, गुणोत्तर दिले होते आणि वजाबाकी विचारलं होतं. आता इथे टाईप क्रमांक चेंज काय केलं, इथं 4 मध्ये फक्त आहे ना त्या संख्येत 3 मिळवल्यास मिळणाऱ्या संख्येची बेरीज 51 मिळते. तर त्या दोन संख्या कोणत्या. तर हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा मग मित्रांनो. आधी काय करू आपण तेच लिहून टाकू, लहान संख्या आणि मोठी संख्या. लहान संख्या कोणती आहे मग 4x आहे. बरोबर. मोठी संख्या कोणती आहे मग 5x. पहिली आपण ही मांडणी करून घेतली. बरोबर. आता पुढे काय सांगितलंय, त्या प्रत्येक संख्येत 3 मिळवल्यास, म्हणजे दोघं संख्यात 3 मिळवल्यास त्यांची बेरीज 51 मिळते. काय करायचं मग 4x आहे ना त्याच्यामध्ये 3 मिळवून द्यायचं. या प्रकारे तुम्ही मांडणी करायची. इथं पण तेच करायचे, 5x लिहून टाकायचं. मिळवल्यास म्हणजे बेरीज करायची.
इथं 3 लिहून टाकायचे. हे झाले आपले मांडणे, संपला विषय. आता बेरीज किती दिला आहे? 51 दिलेला आहे बरोबर. काय करायचं मग? दोन संख्या आहेत तसं तसं लिहून टाकायच्या. 4x अधिक 3 बेरीज मिळवण्यास सांगितलं, त्याच्यामुळे इथे देखील बेरीजचे चिन्ह आहे. समजलं का? आता ही पुढची संख्या लिहून टाकायची. 5x अधिक 3 इज इक्वल टू त्यांची बेरीज किती दिलेला आहे? 51 दिलेला आहे. ही 51 संख्या लिहून टाकायची. एवढी मांडणी केली, आपलं x ची किंमत ही एकदम सोप्या पद्धतीने निघते. काय करायचं मग? 4x आणि 5x x यांची आधी बेरीज करायची. 4x ने 5x किती झाले मग? 9x झाले बरोबर, अधिकचे चिन्ह. आता जे संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. 3 आणि 3 किती झाले मग? 3 आणि 3 झाले 6 इज इक्वल टू 51 जसा तसा लिहून टाकायचा. आता x आहे ना, x जसा तसा लिहायची मित्रांनो. x मध्ये जी संख्या असेल ना ती आधी लिहून टाकायची. 9x इज इक्वल टू 51 वजा 6. वजा 6 का बरं केलं आपण? इथं बेरजेचे चिन्ह आहे ना, रूपांतर करताना इकडं वजाबाकीमध्ये होतो. समजलं का? व इकडे बेरजेचे आहे ना, इकडे रूपांतर करताना हे वजाबाकीमध्ये होतं. मग काय करायचं? आधी हे सोडून टाकू आपण. 9x जसा तसा लिहून टाकून 9x इज इक्वल टू 51 मधून 6 गेले, उरले किती? 45. इकडे आपण रूपांतर करणार आहे, इकडे भागाकारात येणार आहे तो 9 डायरेक्ट, त्याच्यामुळे आपण इथे डायरेक्ट हे समीकरण सोडून घेऊ. 9 1 9 9 5 45. x ची किंमत किती आली आपल्याला? x ची किंमत आली आपल्याला 5. समजलं का? x ची किंमत किती आली? 5. आता आपल्याला विचारलं काय त्या दोन संख्या कोणत्या? आता दोन संख्या कोणत्या घ्यायच्या मग? हे समीकरण घ्यायचं नाही. जे पहिले गुणोत्तर दिलेलं आहे ना तेच गुणोत्तर हे घ्यायचे आपल्याला. काय घ्यायचं? पहिले जे गुणोत्तर दिलेले असेल ना तेच घ्यायचे. नाहीतर तुम्ही हे गुणोत्तर घेऊन घेणार आणि उत्तर भलतंच काहीतरी भरून येणार. त्याच्यामुळे आपल्याला हे गुणोत्तर घ्यायचे बरोबर. आता इथे लिही तुम्ही लहान संख्या बरोबर. लहान संख्येची किंमत किती आहे मग? गुणोत्तर किती आहे? 4 आहे बरोबर. गुणाकारात x ची किंमत किती आली आपल्याला? 5 आलेलं आहे. समजलं का? 5. मग 5 गुणिले 4 केलं किती झालं मग? 20. ही झाली लहान संख्या. आता मोठी संख्याचं गुणोत्तर किती आहे? 5 आहे. 5 गुणाकारात 5. उत्तर किती आलं? 5 5 झाले 25. 5 5 झाले 25. समजलं का? हे झाले मोठी संख्या. जाऊया याच टाईप वरच्या प्रश्न क्रमांक 2 कडे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल. बघा मग टाईप क्रमांक 4चा प्रश्न क्रमांक 2 काय विचारला येते बघा आपण. दोन संख्याचे गुणोत्तर 3/4 असून त्या प्रत्येक संख्येत 5 मिळवल्यास मिळणाऱ्या संख्येची बेरीज 31 मिळते, तर त्या दोन संख्या कोणत्या? मागच्या टाईप प्रमाणे सोडवायचे आपल्याला. लिहून घेऊ आपण. लहान संख्या आणि मोठी संख्या. या टाईपला शॉर्ट ट्रिक नाही, त्याच्यामुळे सांगत होतो. बेसिक जे स्टेप आहे ना त्याची देखील प्रॅक्टिस ठेवा, जेणेकरून कोणताही प्रश्न आहे ना, सर्व प्रश्न शॉर्ट ट्रिकवरती आधारित नसतात. त्याच्यामुळे आपल्याला बेसिकची जी स्टेप असते ना त्याची देखील प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला जमलं नाही ना तरी आपण बेसिक स्टेप प्रमाणे आपण तो प्रश्न सोडवू शकतो. तर बघा सांगितल्याप्रमाणे लहान संख्येचे गुणोत्तर किती आहे? 3 आहे. 3x लिहू आपण आणि मोठ्या संख्येचे गुणोत्तर आहे 4x. आता प्रत्येक संख्येत 5 मिळवायचे आहे. लिहायचे किती आहे मग? 3x अधिक 5 आणि इथं लिहायचं आहे 4x अधिक 5. समजलं का? आता बेरीज दिलेली आहे आपल्याला, डायरेक्ट लिहायचं आपल्याला. तुम्हाला सांगितलं आहे 3x अधिक 5 बरोबर. बेरीज इथं मिळणाऱ्या संख्येची बेरीज किती आहे? 31 आहे ना. इथं बेरीजचे जे चिन्ह द्यायचे बरोबर. इथे बेरीज विचारला ना त्याच्यामुळे आपल्याला बेरीज चिन्ह द्यायला लागतं. मग 4x पुढची संख्या जसं लिहून टाकू. 4x अधिक 5 बेरीज किती आहे मग? 31 आहे. काय नाही मग एवढं मान्य केले, आपल्याला फक्त सोडवायचं राहतं. पहिले x मध्ये जे संख्या असतील ते आधी लिहून टाकायच्या, म्हणजे सोडवून टाकायच्या. 4 आणि 3 किती झाले मग? 7x झाले अधिक 5 आणि 3 किती झाले मग? 5 आणि 5 किती झाले मग? 10 झाले. इज इक्वल टू 31 संख्या जसे तसे लिहून टाकायची. 7x आपण जसं तसं लिहू पहिलं आणि 31 वजा 10 इकडे बेरजेचे आहे, इकडे रूपांतर केलं वजाबाकीमध्ये होतो. 7x लिहिलं आपण. 31 मधून 10 गेले, उरले किती? 21. आता 7 ने 21 ला भाग दिला. 7 1 7 7 3 21. x ची किंमत किती आली मग? 3 आली. किती आली? x ची किंमत आली 3. काय नाही मग आता दोन संख्या विचारल्या आहेत ना, तुम्हाला मोठी संख्या विचारली तर हे गुणोत्तर घ्यायचं, लहान संख्या विचारली तर हे गुणोत्तर घ्यायचं. आता दोघं संख्या काढून दाखवतो. पहिले लहान संख्या काढू आपण. लहान संख्येचे गुणोत्तर किती आहे? 3 आहे. 3 गुणाकारात x ची किंमत किती आहे मग? 3 आहे बरोबर. 3 लिहून टाकायचे. 3 3 किती झाले? 9. ही झाली लहान संख्या. मोठी संख्या आपण काढू आता. मोठी संख्या
मोठ्या संख्येचे गुणोत्तर किती आहे 4 आहे. 4 गुणाकारात 3, 4 किती झाले मग 4 किती झाले 12. याप्रमाणे ही झाली लहान संख्या आणि ही झाली मोठी संख्या. जाऊया टाईप क्रमांक 5 कडे. या टाईपचाच प्रश्न आहे पण टाईप थोडा फिरवून विचारतात. त्या प्रश्नांचे देखील प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाही. तर जाऊया पुढच्या टाईपकडे. टाईप क्रमांक 4 मधलाच प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो आपण. प्रश्न काय बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर आहे 2/3. 2/3 असून त्या प्रत्येक संख्येतून आपण विचारलं आहे प्रत्येक संख्येतून 4 वजा केल्यास तर मिळणाऱ्या संख्यांची बेरीज 42 मिळते. तर त्या दोन संख्या कोणत्या? आता मागच्या टाईपमध्ये काय सांगितलं होतं, इथं मिळवायला सांगितलं होतं बरोबर. आता काय सांगितलंय वजा करायचं सांगितलंय संख्येमधून. तर हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे ते सांगून देतो. सेम प्रोसेस आहे मित्रांनो, फक्त मान्य करता आली पाहिजे तुम्हाला. काय लिहून टाकायचे, लहान संख्या लिहून टाकायची. काय लहान संख्या आणि ते लिहू आपण मोठी संख्या. काय लिहू मोठी संख्या. लहान संख्या कोणती आहे मग 2x आहे. मोठी संख्या कोणती आहे मग 3x आहे. आता पुढचं काय बघा, त्या प्रत्येक संख्येतून 4 वजा केल्यास. आता प्रत्येक संख्येतून 4 वजा केल्यास म्हणजे काय कसं मान्य करायचे मग 2x वजा 4 आणि तर 3x वजा 4. संपला विषय. इथं मिळवल्यास सांगितलं, इथं बेरीज करायची, इथं वजा सांगितलं, इथं वजाबाकी करायची. आता पुढचं बघा, मिळणाऱ्या संख्यांची बेरीज 42 मिळते. आता काय करायचे मग 2x वजा 4. इथं बेरीज सांगितलंय ना, इथं बेरीजच करायची. इथं जेव्हा वजाबाकी सांगतील तेव्हा इथं वजाबाकीचे चिन्ह घ्यायचं. समजलं का? इथं बेरीज सांगितले ना, मग काय करायचं इथं बेरीजचं चिन्ह घ्यायचं आणि पुढची संख्या लिहून टाकायची 3x वजा 4. बेरीज किती दिली आहे आपल्याला 42 दिलेलं आहे. काय करायचं मग आधी तुम्हाला सांगितले x आणि x यांच्या पहिला आधी गुणोत्तर सोडावं लागतं आपल्याला. आता मला सांगा इथं 2च्या आधी कोणतं चिन्ह आहे का, बेरीजचे किंवा वजाबाकीचे चिन्ह आहे का? नाही. ज्या संख्येला चिन्ह नसेल ना तिथं आपल्याला काय मानावं लागतं, बेरीजचे चिन्ह मानावं लागतं. आता 2 आणि 3x किती झाले मग हे झाले 5x. 5x का झाले, इथं देखील बेरीजचे चिन्ह आहे आणि इथं देखील बेरीजचे चिन्ह आहे. समजलं का? या प्रकारे तुम्ही सोडवायचे, मान्य करायचे बरोबर. आता उरल्या कोणत्या संख्या मग -4 आणि -4. -4 आणि -4. मायनस मायनस काय होतं मग प्लस होतो बरोबर. मग 4 आणि 4 किती झाले 8 झाले. आता मला सांगा, तुम्हाला चिन्हांचे नियम शिकवलेले आहेत. मायनस मायनस प्लस होतो पण चिन्ह कोणतं येतं मग मायनसचं येतं. कोणतं येतं मायनस मायनस मायनस. समजलं का? मायनस मायनस काय होतं मग मायनस. त्याच्यामुळे आपल्याला इथं कोणतं चिन्ह द्यावं लागेल मग मायनसचं चिन्ह द्यावं लागेल. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो. समजलं का? आता पुढची संख्या जी आहे ना ती डायरेक्ट लिहून टाकायची 42. आता काय नाही मग 5x जसा तसा लिहायचा. 5x इज इक्वल टू 42 अधिक 8. आता अधिक 8 का आला मग इथं वजाबाकी चिन्ह आहे ना, रूपांतर करताना ते बेरीजचे होतं. समजलं का? आता 5x लिहू आपण. 5x इज इक्वल टू 42 ने 8 किती झाले मग हे झाले 50. समजलं का? 42 ने 8 यांची बेरीज केली किती झाले 50. आता 5 ने डायरेक्ट 50 ला भाग देऊ आपण. 5 1 5, 5 1 5, 0 जसा तसा. x ची किंमत किती आली मग आपल्याला, x ची किंमत आली आपल्याला 10. किती आली 10. आता काय नाही मग x ची किंमत भेटली, आपल्याला उत्तर भेटलं. दोघं संख्या काढायच्या आहेत ना, काय करायचे मग लहान संख्या लिहून टाकू आपण. लहान संख्या 2 गुणाकारात 10 किती झाले मग 20. ही झाली लहान संख्या. आणि मोठी संख्या मग मोठी संख्या 3x आहे ना, 3 गुणाकारात 10 करू आपण. हे झालं 30. ही झाली मोठी संख्या. या प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे. इथं फक्त आहे ना मित्रांनो वजाबाकी विचारली होती, त्याच्यामुळे आपल्याला इथं आहे ना वजाबाकीच्या हे वजाबाकीमध्ये मान्य करून आपल्याला हे संख्या घ्यावं लागली. समजलं का? तुम्हाला हा प्रश्न विचारा ना याच्या पुढे तर तुमचा मार्क 1 मार्क फिक्स झाला. जाऊया टाईप क्रमांक 5 कडे. टाईप क्रमांक 5 कोणत्या पद्धतीने विचारतात ते तुम्हाला समजणार आहेत. जाऊया टाईप क्रमांक 5 कडे. बघा मग टाईप क्रमांक 5 काय विचारलेला आहे. पहिले प्रश्न वाचून दाखवतो तेव्हा तुम्हाला पुढची माहिती सांगतो. बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर आहे 2/3 असून त्या प्रत्येक संख्येत 4 मिळवल्यास किती 4 मिळवल्यास त्या संख्येचे गुणोत्तर किती मिळते मग 8/11 मिळते. तर त्या दोन संख्या कोणत्या? आता इथं पण गुणोत्तर आहे आणि इथं पण गुणोत्तर दिलेलं आहे. मग हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचा आहे? काय नाही करायचं, तुम्हाला जी बेसिक पद्धत सांगितली ना त्याचप्रमाणे मांडणी करायची. दुसरा काही भारड बराडा करायची काही गरज नाही. काय करायचे मग लहान संख्या लिहून टाकायची. बस. तुम्हाला सरासरी चॅप्टर ज्या प्रकारे तुम्हाला एका स्टेपवरती शिकवलेला ना
त्याच प्रकारे गुणोत्तर प्रमाण देखील आहे ना तुम्हाला एका स्टेपवरती शिकू शकतो मी, आणि ते शिकवणार सुद्धा आहे मी. एका स्टेप म्हणजे तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना एक स्टेपमध्ये, तर तुमचा एक स्टेप पाठ करायला काही अवघड नाही. फक्त तुम्हाला मांडणी करायची आहे आणि तुमचा 1-2 मार्क हे 100% फिक्स होतील. काय करायचं मग, मोठी संख्या लिहून टाकायची. लहान संख्या कोणती आहे मग, एक्स. 2x लिहायचं, 3x लिहायचं. एक्स कधी लावायचा मित्रांनो, आता पुढे काय दिलेलं आहे, प्रत्येक संख्येत मिळवायचे किती, 4 मिळवायच्या. काय ना मग 2x अधिक 4 आणि 3x अधिक 4. 3x अधिक 4 मान्य झाली. आता इथं 2 गुणोत्तर दिलेले आहेत ना, आता इथं आहे ना फक्त थोडं चेंज करायचे मित्रांनो. काय करायचे, वरची संख्या आहे ना ती लिहून टाकायची, 2x अधिक 4 भागाकारात हे पुढची संख्या लिहून टाकायची, 3x अधिक 4 इज इक्वल टू, हे गुणोत्तर या प्रकारे दिलेलं आहे ना, आडव्या पद्धतीमध्ये गुणोत्तर दिलेलं आहे ना, त्याला कसं लिहायचं मग, 8/11 या प्रकारे लिहायचं. बस एवढीच प्रोसेस करायची, संपला विषय तुमचा. इथे काय लिहायचं मग, 8/11 लिहायचं. काय लिहायचं, 8/11 लिहायचं. आता काय नाही करायचं मग, इथं करायचं आहे फक्त तुम्हाला तिरपा गुणाकार. तिरकस गुणाकार तुम्हाला करता येते का, करता येत नसेल परत सांगतो. आपण जे रूपांतरचे जे आपण चॅप्टर घेतले आहे ना, कोणत्या संख्येचे रूपांतर कोणत्या पद्धतीने करायचे, त्या चॅप्टरमध्ये सर्व टाईप कव्हर केलेले आहेत आपण. त्याच्यामुळे तुम्हाला पहिले सांगितलं होतं, बेसिक जेवढं क्लिअर राहील ना तेवढंच तुम्हाला पुढच्या प्रश्न अवघड जाणार नाही. तर बघा मग, तिरपा गुणाकार कोणत्या पद्धतीने करायचं मग, 11 गुणिले 2 केलं, 11 गुणिले 2 किती झाले मग, 22 झाले. इथे x आहे ना, सॉरी इथे x आहे ना, इथे x लिहून टाकायचा, अधिकचे चिन्ह आहे ना, अधिकचे चिन्ह लिहून टाकायचे. परत 11 गुणिले 4 केले, किती झाले मग, 11 चौक 44. आता परत 8 गुणिले 3 केलं, 8 गुणिले 3 केले किती होतात मग, 8 त्रिक 24. x आहे ना, x जसा तसा लिहून टाकायचे आणि बेरजेचे चिन्ह देऊन 8 चौक किती झालं मग, 8 चौक झालं 32. संपला विषय. एवढी मांडणी केली. मग काय करायचं आहे तुम्हाला, फक्त सोडवायचे. आता 22 ही संख्या आहे ना, ती जसा तसा लिहून टाकायची, 22x. इकडे काय करायचं मग, 24 x आहे ना, ही संख्याला इकडे येताना रूपांतर करायचं आहे. मग इथं बेरजेचे चिन्ह आहे ना, इकडे येताना काय होईल मग, ते वजाबाकीमध्ये होईल. इथं वजाबाकी चिन्ह करायचं आणि पुढची संख्या 24x लिहून टाकायची इज इक्वल टू. आता 32 संख्या आहे ना, अधिक 32 लिहून टाकतो, तुम्हाला समजायला पाहिजे. त्याच्यामुळे 32 संख्या जसं तसं लिहायचं. इकडे ही संख्या 44 ही संख्या इकडे बेरजेमध्ये आहे, तिकडे जाताना काय होईल मग, ती वजाबाकीमध्ये होईल. मग वजा 44. संपला विषय. एवढे मान्य केले. मग आता 22 मधून 24 गेले, किती राहिले मग, 2. किती राहिले, -2x राहिले. काय राहिले, -2x. 22 मधून 24 जात नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागलं, इथं मायनसचे चिन्ह घ्यावं लागलं इज इक्वल टू. परत 44 मधून 32, सॉरी तुम्हाला पहिले एक समीकरण सांगू देतो, चिन्हांचे नियम मध्ये तुम्हाला सांगितलंय, प्लस मायनस काय होतात मग, प्लस मायनस होतं आपल्याला मायनस, काय होतं मायनस. आणि जी मोठी संख्या असेल त्या संख्येचे चिन्ह आपण त्या समीकरणाला देतो. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावं लागतं, मोठ्या संख्येचे चिन्ह. चिन्हांचे नियम हा व्हिडिओ बघितला नसेल, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. तो व्हिडिओ बघायचा, नंतर या व्हिडिओकडे यायचं, जेणेकरून तुम्हाला 100% समजणार आहे. बरोबर. आता काय करायचे मग, प्लस मायनस मायनस होतो. मग 32 मधून 44 जात नाही, मग काय करायचं, 44 मधून 32 वजा करू आपण आधी. 44 वजा 32. 4 मधून 2 गेले, राहिले किती, 2. 4 मधून 3 गेले, राहिले किती, 12 राहिले. बरोबर. 12 संख्या लिहून टाकतो. पहिलं सांगितल्याप्रमाणे मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला या आलेल्या उत्तराला द्यावं लागतं. मग या दोन संख्येमधून मोठी संख्या कोणती आहे मग, 44 आहे. 44 या संख्येचे चिन्ह कोणते आहे मग, ते आहे वजाबाकीचं. इथं जर बेरजेचे चिन्ह राहिलं असताना, इथं 44 या संख्येच्या पुढे बेरजेचे चिन्ह राहिलं असताना, तर आपण इथे काय दिलं असतं, बेरजेचे चिन्ह हे दिलेलं असतं. बरोबर. आता काय करायचं मग, पहिले मायनस मायनस कट करून टाकू आपण. उरले किती फक्त 2x आणि 12x. 2x आणि 12 ही संख्या उरली. काय करायचे मग, 2 ने फक्त 12ला भाग द्यायचे. बे 1 बे, बे 1 12. 1 ची किंमत किती आली आपली मग, 1 ची किंमत आली आपल्याला 6. संपला विषय. 1 ची किंमत आली. मग आपल्याला 2 संख्या काढायच्या आहेत. फक्त काय करायचे, 2 संख्या काढायच्या आहेत. लहान संख्येचे गुणोत्तर काय आहे, लिहून टाकतो इथं. लहान संख्या गुणोत्तर किती आहे, 2 आहे. गुणाकारात 1 ची किंमत किती आलेली आपल्याला, 6 आलेली आहे. 6 दोन्ही किती झाले मग, 12. ही झाली लहान संख्या. मोठी संख्या बघू मग. मोठी संख्या, मोठी संख्येचे गुणोत्तर काय आहे, 3 आहे. 3 गुणाकारात 6. 6 तरी किती झाले मग, 18.
दोघं संख्या मिळले, लहान संख्या विचारली तर 12, मोठी संख्या विचारली तर 18. या प्रकारे तुम्ही मांडणी करून आहे ना हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो. परत तुम्हाला एक प्रश्न सोडून दाखवतो जेणेकरून तुम्हाला हे 100% समजेल. बघा मग टाईप क्रमांक 5 चा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? दोन संख्यांचे गुणोत्तर 4/5 असून त्या प्रत्येक संख्येत 4 मिळवल्यास संख्येचे गुणोत्तर 911 मिळते. किती मिळते? 911 मिळते. तर मोठी संख्या कोणती? इथं मोठी संख्या विचारली आपल्याला. मागच्या प्रमाणे हा प्रश्न सोडवायचा आहे. काय करायचं फक्त ते स्टेप सांगतो तुम्हाला. लहान संख्या लिहायची, काहीच बदल करणार नाही मी, तुम्हाला समजावं आणि तुम्हाला परीक्षेमध्ये सरळ सोप्या पद्धतीने 1 मार्क फिक्स करता यावा त्याच्यासाठी आपण एकच स्टेपने सोडवणार आहे. जिथं शॉर्ट ट्रिक असतील ना तिथे शॉर्ट ट्रिक देईल, कुठं पण शॉर्ट ट्रिक काढून काही अर्थ नाही. प्रत्येक वेळेस शॉर्ट ट्रिक घेतला तर तुम्हाला लक्षातच राहणार नाही. त्याच्यामुळे आहे ना आपण एकच स्टेपने प्रश्न सोडवतो बरोबर. एका स्टेपमध्ये तुमचे किती प्रश्न सोडवून झाले बघितलं का. त्याच्यामुळे आहे ना बेसिकची स्टेप असते ना त्याच्यावरती 100% फोकस करायचे जेणेकरून कसा पण फिरून प्रश्न आला ना आपला प्रश्न हे चुकत नाही. तर बघा मग इथं लिहिलं लहान संख्या, परत इथं लिहितो मोठी संख्या. काय लिहितो? मोठी संख्या. लहान संख्या कोणती आहे? मग 4x लिहायची इथं आणि इथं लिहायचं 5x. प्रत्येक संख्येत 4 मिळवायला सांगितलं ना, मग तुम्हाला सांगितलं आहे 4x अधिक 4, 5x अधिक 4. आता काय करायचं मग ही संख्या आहे ना ती वरती लिहून टाकायची 4x अधिक 4 आणि ही संख्या भागाकारात लिहून टाकायची 5x अधिक 4 इज इक्वल टू दोन गुणोत्तर दिलेलं असेल ना तेव्हा अशी मांडणी करायची आहे मित्रांनो. आता गुणोत्तर किती आहे? मग 911. या प्रकारे आपण तुम्हाला सांगितलं होतं या प्रकारे मांडणी करायची. आता फक्त तिरपा गुणाकार करायचा आहे. मग 11 चौक किती झाले? मग 44 झाले. इथे काय लिहायचे? मग 44x अधिक परत 11 चौक किती झाले? मग 11 चौक झाले 44 इज इक्वल टू 9 गुणाकारात 5 केलं 9 5 किती होतात? मग 45. किती? 45x अधिक 9 चौक किती होतात? मग 36. काय नाही फक्त आता रूपांतर करायचे. ही संख्या इकडे येईल आणि ही संख्या तिकडे जाईल. 44 ही संख्या आपण तसं लिहू 44x वजा 45x इज इक्वल टू 36 आपण लिहिले तशा आणि इथं बेरजेमध्ये आहे ना तिकडे जाताना वजाबाकीमध्ये होईल. ही झाली 44. इथं 45 मधून 44 जात नाही मग काय करायचं? मायनसचे चिन्ह द्यायचं आणि उरला किती? 1x. किती? 1x. परत इथं जात नाही 36 मधून 44 जात नाही मग डायरेक्ट आपण इथं मायनसचे चिन्ह देऊन काय करायचं? 44 मधून 36 वजा करायचे. 44 मधून 36 गेले उरले किती? 8. वजा कट केलं. 1x ची किंमत राहिली ना 1 गुणिले भागिले केले इथं तुम्ही 1 ने भाग दिला तरी उत्तर येतं आपले 8. मग 1 ची किंमत किती आली आपल्याला? 1 ची किंमत आली 8. परत मोठी संख्या विचारली आहे ना इथं मोठी संख्या कोणती आहे? मग ही आहे बरोबर. 5 गुणाकारात 1 ची किंमत किती आहे? 8. 8 पंचे किती झाले? मग 40. ही झाली मोठी संख्या. ही काय झाली? मोठी संख्या. लहान संख्येचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे मित्रांनो. लहान संख्येचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. असे आपण आहे ना एकूण टाईप 5 बघितलं. पुढचा भाग 2 क्रमांकामध्ये आहे ना असे जबरदस्त प्रश्न आणणार आहे मित्रांनो. भलते इथं आहे ना दोन संख्येचे गुणोत्तर आहे 4/5 असून पहिल्या संख्येत 4 मिळवल्यास दुसऱ्या संख्येतून 4 वजा केल्यास गुणोत्तर असे मिळते. या प्रकारचे प्रश्न जे असतात ते आपण पुढच्या भाग क्रमांक 2 मध्ये बघणार आहोत. फक्त तुम्ही आज आहे ना एवढंच प्रश्न आपण प्रॅक्टिस केलेला आहे जेणेकरून तुम्हाला पाठक्रमाने जर सोडवायला दिले मित्रांनो तुम्हाला देखील लक्षात राहील. नाहीतर मी काय एका व्हिडिओमध्ये देखील सर्व टाईप हे कव्हर करू शकतो. मला काही अडचण नाही पण तुम्हाला देखील समजणे गरजेचे आहे. त्याच्यामुळे आज आपण फक्त टाईप क्रमांक 5 बघू आणि पुढच्या याच्यामध्ये हार्ड लेवलचे जरा जे कठीण प्रश्न आहेत ना ते आपण पुढच्या भाग क्रमांक 2 मध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर येईल. आणि तुम्हाला वाटलं ना तर मित्रांना देखील शेअर करून द्या. मित्रांना देखील शेअर करून द्यावा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.